सर नमस्कार. 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 आज 18 नोव्हेंबर 2025 काय टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटोचे बाजार 500 पासून 800 पर्यंत होते. जसे माल आहेत तसे बाजारभाव होते. आज बाजार थोडे वाढलेत बाजार. थंडीमुळे माल आहेत ना थोडेसे कमी पिकतात. कलर माल थोडे कमी होतात. काय बाजारभाव? साऊ पण ते गेलं 700 पासून 800 पर्यंत. 160 चे माल संपले आता. विरांग थोडे चालू आहेत. विरांगचे चांगले माल गेले 700 पासून तर 770-80. आर्यमान पण थोडे साईज आहेत आता 500-550 पासून तर 700-750 पर्यंत गेलेले. दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? ओतूर. किती टोमॅटो आणले? 84 काय भाव गेले? 750 रुपये. 750 रुपये. कुठली लागवड आहे? साऊ. काय एकरी खर्च किती येतो? 1.25 ते 1.5 लाख रुपये. यंदाचा सीझन कसा गेला? यंदाचा आताचा सीझन बरा चाललाय. उन्हाळ्यात फेल गेला. यंदा पाऊस पण पडला. पावसाचा फटका पावसामुळेच वाटून झालं सगळं. तर सध्या थंडी आहे. बागांवर काय काय परिणाम होतो? बागांवरती आता सध्या टिकचा प्रॉब्लेम होता पण आता कमी झाला. माल ओढून येत नाही. मार्केट कमिटीला काय सूचना? काय नाही. कार्यभाव चांगला आहे. व्यापारी बांधवांचं काम व्यवस्थित आहे. शेठ नमस्कार. नमस्कार. आज 18 तारीख आहे. टोमॅटोला काय बाजारभाव आहे? टोमॅटोला बाजारभाव जे लोकलचे माल आहेत ते 600 पासून 700 रुपये. मॉलचे माल 700 पासून 800 रुपये. बाजारभाव कालच्या पेक्षा थोडे वाढले. 10-20 रुपयाने वाढले. माल कमी आहे ना. थंडीमुळे माल पिकत नाही. जे चांगल्या क्वालिटीचा माल आहे ते माल 800 रुपयापर्यंत गेलेले. तर बाजारभाव असेच राहतील का वाढतील? काय बाजार असेच राहतील सध्या. आता 15-20 दिवस तर बाजार काही उतरणार नाही. 15 दिवस उतरणार नाही. 5-50 रुपये कमी जास्त होऊ शकतं आवकमुळं. आर्यमानला काय बाजारभाव आहे? आर्यमानला जे चांगले प्रतीचे क्वालिटी माल आहे जे शेतकरी निवड करून आणतात ना, चांगली निवड असती ते माल 800 रुपये गेले आजही. साऊला काय बाजारभाव आहे? साऊ पण 800 गेले. एका नोकल 810-11 गेला. पण सरासरी बाजार 750 ते 800 रुपये चांगल्या प्रतीचे माल आहेत. हायब्रिड असो किंवा साऊ असो, कोणती व्हेरायटी असो. सध्या टोमॅटो कुठून विक्रीला येतात? आता सध्या आपल्याकडे लोकलचा माल बरा येतोय आणि थोडं बीडचे येते 4-5 गाड्या. 1-2 गाड्या बारामतीचे येते. थंडी खूप आहे. थंडीचा काय फटका बसतो? थंडी माल पिकत नाही ना. माल पिकत नाही त्याच्यामुळं माल जे थोडा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी होतो ते 5व्या दिवशी आणतात माल. त्याच्यामुळे मालाची आवक खूप कमी आहे. आणि बाहेर राज्यात माल चालू झाले पण बाहेरच्या राज्यात सुद्धा माल एवढा पिकत नाही. त्याच्यामुळे बाजार अजून एक 15 दिवस हा महिना तरी आहे ना बाजार कमी व्हायचे काय नाही वाटत. शेतकरी बांधवांना काय आव्हान? काय नाही. मालाची काळजी घ्या. प्रतवारी चांगली करा. 2 पैसे भांडून घ्या. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 18 नोव्हेंबर 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव एक 10-20 रुपयांनी वाढलेले आहेत. साऊ, मेघदूत, आर्यमान या चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला बाजारभाव साधारणपणे 700-750-800 रुपयापर्यंतच मिळालेला आहे. काही टोमॅटो 850 रुपयांनी देखील गेलेले. एखादं वक्कल 900 रुपयांनी देखील विक्री झालेली आहे. सध्या थंडी खूप आहे त्याच्यामुळे आवक कमी होते आणि आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात. व्यापारी बांधव असं सांगतायत की सध्या थंडी असल्यामुळे टोमॅटोची आवक घटलेली आहे आणि याच्यामुळं टोमॅटोचे बाजारभाव वाढलेले आहेत. हे बाजारभाव सध्या स्थिर राहतील. याच्यापेक्षा अधिकचे बाजारभाव होणार नाही असं व्यापारी बांधवांचं म्हणणं आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो हा नाशवंत माल आहे. थोडंसं मालाचं सॉर्टिंग करा. माल निवडून आणा. चांगल्या टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची काळजी घ्या. माल यासाठी निवडायचा आहे तर चांगला माल खराब माल मिक्स केला तर व्यापारी बांधवांकडून बाजारभाव कमी होण्याची शक्यता अधिकची असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मालाची प्रतवारी चांगली करा. चांगली प्रतवारी केली तर टोमॅटोचे पैसे निश्चित होऊ शकतात. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची नारायणगावचे टोमॅटो मार्केट शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने चांगले ठरते. शेतकऱ्यांसाठी ही वरदान मार्केट ठरलेले आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं संचालक मंडळ शेतकरी बांधवांची नेहमी काळजी घेत असतं. त्याचबरोबर इथले व्यापारी कर्मचारी यांच्याकडनं सुद्धा शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतंय. व्यापारी बांधवांनो, तुम्हाला देखील विनंती आहे शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे करून द्या. शेतकऱ्यांचा दुवा घ्या. शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करा. हा जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीमध्ये आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव.